वसुबारस दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने कोपरगाव शहरात प्रथमच गोमाता पदयात्रेचे आयोजन करत शेकडो गोमातेचे पदयात्रा काढून पूजन करण्यात आले आहे। दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं आणि आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस होय। वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने या दिवाळी सणाला सुरुवात होते। या दिवशी गायवासराचे मनोभावे पूजन केले जाते, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि या वसुबारस दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे गोमाता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। कोपरगाव शहरातील टाकळी नाका येथून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते गोप्रेमींनी उपस्थित राहून शेकडो गोमाता घेऊन गोमाता पदयात्रेस सुरुवात केली। ही पदयात्रा टाकळी नाका गोकुळनगरी मार्गे नेत धर्मवीर संभाजी महाराज चौक या ठिकाणी नेण्यात येऊन राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले। यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री कृष्णा दळवी, तालुका अध्यक्ष अशोक नायकुडे, तालुका संघटक शुभम जहाडदे, तालुका संपर्क प्रमुख रोहित उगल मोगले, सोशल मीडिया प्रमुख भरत कंकळ, शहर अध्यक्ष राहुल शिदोरे, शहर मंत्री अक्षय मंजुळ, शहर संघटक गणेश बसाळे, छात्रा परिषद राष्ट्रीय बजरंग दल तालुका अध्यक्ष गणेश शेजवळ, शहर अध्यक्ष सौरभ सांगळे, गोपालक गोप्रेमी आदी उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद और राष्ट्रीय बजरंग दल या माध्यमातून या ठिकाणी कोपरगावामध्ये वसुबारसच्या निमित्ताने आज गाईचं पूजन, आज त्यांना गोग्रास देऊन संवत्स गाईचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि अशाच प्रकारे दरवर्षी या ठिकाणी वसुबारसच्या निमित्ताने या बजरंग दलाच्या भाविकांनी राष्ट्रीय हिंदू परिषदच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी करत राहावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन। माझं नाव कृष्णा प्रकाश दळवी, राष्ट्रीय बजरंग दल पश्चिम महाराष्ट्राचं प्रांताचं मी काम पाहतो। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल ही देशव्यापी संघटना आहे। हिंदुत्व सम्राट डॉक्टर प्रवीणभाई तुगडे यांच्या नेतृत्वात देशभरात कार्य चालते। महाराष्ट्रात 2015 पासून कायदा आहे, तरी भरपूर गोरक्षणाचं काम करते। ते आम्ही एक संकल्पना राबवली की पश्चिम महाराष्ट्रात जे दिवाळीच्या अगोदर जी वसुबारस राहते, ती वसुबारस गावागावातून गो संवाद यात्रा, गो प्रक्रिया यात्रा ती भरपूर प्रमाणात निघणार आहे। ही आपल्याला हिंदू समाजाला जागा करून की 33 कोटी देव ज्या गायीत आहे, आज तरी ती गायी कत्तलखान्यात जाऊ राहिली, तरी आज महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी कत्तलखाने चालू आहे आणि गोरक्षणावर 302चे गुन्हे कारवाई झालेली आहे। तरी गोरक्षणाला न्याय व महाराष्ट्र सरकारने न्याय दिला पाहिजे आणि गो हत्या कडक शासन झालं पाहिजे। आणि आमची एक मागणी की राष्ट्रीय बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र वतीने की जे महाराष्ट्र शासन आहे त्यांनी 5 असे रिटायर जजचे जे कमिटी बनवून महाराष्ट्रावर जो कायदा आहे त्याच्यावर तो कायदा अंमलात आणावा व रिटायर जजची ती कमिटी करून एक टीम करून त्याच्यावर सक्रिय करावी, या राष्ट्रीय बजरंग दल पश्चिम महाराष्ट्राच्या प्रांताच्या वतीने अपेक्षा आहे आमची।